पारधी समाजाचे पुनर्वसन कागदावर नको, प्रत्यक्षात आणा. जिल्हाधिकारी मयंक घोष यांचे कडक निर्देश. सांगली जिल्ह्यातील आदिवासी पारधी समाजाच्या पुनर्वसनाबाबत प्रशासनाने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. पुनर्वसनाबाबतच्या सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून त्याची तातडीने आणि ठोस अंमलबजावणी करा, असे स्पष्ट आणि कडक आदेश जिल्हाधिकारी मयंक घोष यांनी सर्व संबंधित विभागांना दिले आहेत. दलित महासंघाच्या वायदंडे गट पाठपुराव्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विशेष आढावा बैठकीत ते बोलत होते. प्रमुख मागण्यांवर सविस्तर चर्चा. बैठकीच्या सुरुवातीलाच दलित महासंघाचे राज्याध्यक्ष व आदिवासी पारधी हक्क अभियानाचे नेते डॉक्टर सुधाकर वायदंडे यांनी समाजाच्या प्रलंबित प्रश्नांचा पाढा वाचला. समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी घरकुल, शिक्षण आणि रोजगाराचे प्रश्न तातडीने सुटणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत अधिकाऱ्यांना कृती आराखडा तयार करण्यास सांगितले. प्रशासकीय यंत्रणा हायलर्टवर. या बैठकीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रत्यक्ष उपस्थिती उपजिल्हाधिकारी डॉक्टर स्नेहल कनीचे, जिल्हा शल्यचिकित्सक विक्रमसिंह कदम, आदिवासी प्रकल्प विभागाचे 6 प्रकल्प अधिकारी, विशेष समाजकल्याण अधिकारी आणि नियोजन विभागाचे अधिकारी. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार आणि गटविकास अधिकारी, बीडीओ ऑनलाईन सहभागी झाले होते. सामाजिक कार्यकर्त्यांचा रेटा. दलित महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष शशिकांत नांगरे आणि सनातन भोसले यांनी पुनर्वसन प्रक्रियेतील त्रुटींवर बोट ठेवले. यावेळी सदाभाऊ चांदणे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अमोल लोखंडे, युवक जिल्हा उपाध्यक्ष टार्झन पवार आणि कोहिनूर काळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके. अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.